लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। भगवान श्री मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे जीवन चरित्र आपण पाहत आहोत। कालपर्यंत श्रीधर स्वामी विरचित रामविजय ग्रंथाच्या आधारे आपण प्रभूचं व्रतबंध पूर्ण झालं, गुरुजीकडे शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रभू तीर्थयात्रा करायला निघाले। तीर्थयात्रा करायची असता स्वतः पवित्र होण्याकरता, पण देव स्वतः पवित्र असताना ज्याच्या चरणाच्या आश्रयाने गंगा गोदावरी पवित्र होतात असा हा परमेश्वर तीर्थाला पावित्र्य देण्याकरता फिरू लागला। आपलं फिरणं असतं तीर्थात फिरून आपण पवित्र होणं। आपला फिरण्याचा उद्देश काय असतो? तीर्थाटन करण्याचा, तीर्थाचा आश्रय घेऊन आपण पवित्र होऊ। पण देव का फिरत होता? आपला आश्रय घेऊन तीर्थ पवित्र होतील म्हणून तीर्थाजवळ आपण जायचं। संतही तीर्थयात्रा करतात, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम गाऊ, संत संगे सेवू वासुदेव धन्यवारी। संतही तीर्थयात्रा करतात। कशासाठी तीर्थयात्रा करतात? उद्देश साधू संतांचा तीर्थाला पावित्र्य देण्याकरता तीर्थरूप तीर्थ कुर्वन्ति तीर्थानी असं नारद भक्ती सूत्रात एक श्लोक आलेला आहे की संत हे तीर्थाला तीर्थ झालेले असतात, तीर्थाचे तीर्थ झालेले असतात म्हणून त्यांना तीर्थ स्वरूप म्हणतात। तीर्थापेक्षाही सर्वश्रेष्ठ असा अधिकार साधू संतांचा असतो। संत आणि देव तीर्थयात्रा करतात असा भाव जिथे आला तिथे समजायचं ते तीर्थयात्रा पुण्य मिळवण्यासाठी करत नाही, स्वतःच्या पापाच्या क्षालनासाठी करत नाही, इतराचे पाप धुवून तीर्थ मलिन झालेलं असतं त्या तीर्थाचं मालिन्यत्व जाण्यासाठी घालवण्यासाठी संत काय करत असतात? तीर्थयात्रा करत असतात। देव सुद्धा तीर्थयात्रा करत असतो, फिरत असतो। कशासाठी? लोकसंग्रहा कारण तीर्थ हिंडे रघुनंदन। लोकसंग्रहासाठी प्रभू तीर्थ हिंडू लागले। कोणकोणते तीर्थ पाहिले? ती तीर्थे ऐका, ती तीर्थे करा श्रवण, संत श्रोते सर्वही। तुम्ही सर्व श्रोते रामप्रभूंनी कुठल्या कुठल्या तीर्थयात्रा केल्या ऐका। रामप्रभू तीर्थयात्रा करता करता पंढरपूरला सुद्धा आले होते, वर्णन येणार आहे। काशी विश्वेश्वर निर्मळ, त्र्यंबक उज्जैनी महाकाल, ओंकार ममलेश्वर महाबळ, बद्री केदार कृष्णेश्वर, बद्रनाथ केदारनाथ कृष्णेश्वर, ओंकारेश्वर ममलेश्वर महाबलेश्वर, उज्जैनी त्र्यंबकी, काशी विश्वेश्वर, नागनाथ वैजनाथ थोर, नागनाथ वैजनाथ मल्लिकार्जुन भीमाशंकर म्हणजे आपला डाकिन्नाथ, सोमनाथ रामेश्वर, ज्योतिर्लिंग द्वादशही। अशा पद्धतीने 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं। कोणी? रामप्रभूंनी। कारण राम मुख्य उपासना कोणाची करतात? महादेवाची। आणि महादेव उपासना कोणाची करतो? महादेव उपासना करतो रामाची। रामपूजी सदाशिव आणि सदाशिव पूजी राम, एकाचे हृदय। पुढे अयोध्या मथुरा हरिद्वार काशी कांची अवंतिका नगर। अयोध्या मथुरा हरिद्वार काशी कांची अवंतिका म्हणजे काय? अवंतिका सप्तपुरांपैकी जी एक सांगितलेली आहे की मोक्षपुऱ्या आहेत। मोक्षपुरांमध्ये अवंतिकाला द्वारावती गोमातीर सप्तपुऱ्या अनुक्रमे अशा 7च्या 7 पुऱ्या बघितल्या। तीर्थराज मुख्य त्रिवेणी, पंचप्रयाग पुण्यखानी, पंचप्रयाग फिरले। कुठले कुठले आहे? ब्रह्मप्रयाग, कर्णप्रयाग, गुप्तप्रयाग, देवप्रयाग, शिवप्रयाग, पाप हरण करणारे हे सगळे प्रयाग फिरले। नैमिषारण्य, धर्मारण्य, पंचकारण्य, ब्रह्मारण्य, वेदारण्य, बद्रिकाश्रम एवढं सगळं फिरले। यमुना, सरस्वती, भागीरथी, गौतमी, गोमती, कृष्णा, भीमरथी, तापी, नर्मदा, भोगवती, प्रवरा, पुण्यवंती, मंदाकिनी, आनंदवर्धिनी, पयोष्णी, पिनाकी, तुंगा, कल्मशनाशिनी, कृतमाळा, कावेरी, पयस्विनी, सुवर्णमुखी, सुमाळा, कपिला, ताम्रपर्णी, शरावती, कृंगभद्रा, सोमवती, सावित्री, रेवा, कुंकुमवती, वेण्या, वेदवती, मलप्रहारा, गटप्रहारा, नंदिनी, नलिनी, गंडकी, शरवी, वैतरणी, सोमनद, शिवनद, तापहरणी, सोमभद्र, नदेश्वर, अरुणा, प्राची, पुरंदर, वेत्रवती, सप्तवृगा, कर्णकुमारी,
स्वामी कार्तिकी पंचकृताची पृथ्वीवरी विख्यात प्रभा जयाचे वज्रकाळी काश्रम हरिणी महेंद्रकाळी त्रिशूली मंत्रवर्धिनी निरावती सुरनदी शंकोद्धारिणी जयंती आणि आहेरनवी नाटकी अलकनंदा फल्गू सर्वांतक त्रिपदा शांता बाण नदी सुखदा अनुक्रमे नद्या सर्वही शेषाद्री आणि ब्रह्माद्री मूळपीठ पर्वत सिंहाद्री विद्याद्री हेमाद्री मानव सरोवरी स्नानदान अरुणाचल आनंदवन कमलालया चिदंबरी पूर्ण अगस्त्याश्रम पावन श्रीरंगपट्टण पृथ्वीवरी शंखोद्धार जगोद्धार जनार्दन कन्याकुमारी शिवकांची विष्णुकांची सुंदरी मत्स्यतीर्थ पक्षीतीर्थ पृथ्वीवरी शंखोद्धार वेदोद्धार अगस्त्याश्रम पावन श्रीरंगपट्टण शोभिवंत हिरण्य नदी संध्यावट ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुबत ब्रह्मयोनी पृथुदक वरिष्ठ कुरुक्षेत्र बिंदू तीर्थपै धर्मालय कलापग्राम गंगासागर सिंधु संगम कौंडण्यपूर अंबिकापुरम प्रेमपूर मार्तंड बालकल्होळ कमलेश्वरी विराट स्वरूपिणी रक्तांबरी भ्रमारांबिका ज्वालामुखी सुंदरी पितांबरी महाशक्ती जोगलादेवी भैरवी करवीर निवासिनी शांभवी सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यातली महारुद्रादेवी हिंगोलजा आणि कमलजा चांगदेव मोरेश्वर गुप्त केदार वटेश्वर अक्षयवट कुशतीर्थ पवित्र श्रीकुटाचल सुंदरपै हरिहरेश्वर नरसिंहपूर मूळमाधव ज्ञानेश्वर चक्रपाणी कदंब भुलेश्वर जुनाट नागेंद्र गौतमेश्वर तो सप्तयोजने कोटेश्वर सिद्धवट धूप पाप रामेश्वर दक्षिण प्रयाग माधवेश्वर पूर्वसागर तीर्थराज वैराट पुष्कर महाबळेश्वरला गेले धूळ केटशंकर नारायणपूर मलयेश्वर पांचाळेश्वर सत्यनाथ प्रणालय सिंधुपूर महामुंडेश्वर भीमाशंकर योगेश्वर स्वर्ती सोमनाथ लिंगथोर भीमचंडी पुण्यालये शिवकांची विष्णुकांची गोरक्षमठ आश्रम काळहस्ती वेदपूर गया अरुणावती उडुपी शेषशाही सर्वेशा कुठल्या ठिकाणी गेले तिथे काय काय विशेष आहे त्या स्थानाला काय विशेषण देऊन अशा पद्धतीने अलंकृत भाषेमध्ये त्या ठिकाणाचं वर्णन आलं त्रिपती अहोबळ स्वामी कार्तिक सत्य सुब्रह्मण्य किष्किंदा मातंग पर्वत हंपी विरूपाक्ष मूर्तिमंत पंपा सरोवर निर्मळ चित्रकूट रक्मकूट लोणार सरोवरात गेले आंबू अयोध्या महंकापूर कालचंद्रिका अर्धोदय पवित्र गोकर्ण कृष्ण सागर पै हरिहर तीर्थ जुंबकेश्वर अनंतशाही विमलेश्वर मथुरा विकर्ण प्रभाकर विश्रांतीवन तपोवन कुंभकोण मंजरथ मातुलिंग धुळखेत त्रिविक्रम तीर्थ मुदगल माधंता औंढ्या नागनाथ पंढरी क्षेत्र चंद्रभागा पंढरी क्षेत्रात ते आले आणि चंद्रभागेत ते आले त्रिकोण आणि कर्णमूळ नागर गौररंग जुगुळ आशापुरी नेपाळ त्रिमल्ल मंथन काळेश्वर कुशतर्पण नेपाळातच सीतेमातेचा जन्म झाला बरं का पूर्वीची जनकपुरी कुठे होती नेपाळात होती मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर सीता असीता चिदंबरेश्वर ब्रह्मकटा हरिहरद्वार आदित्य वैश्वानर महातीर्थ ब्रह्मानंद म्हणे श्री करधर इतुकी तीर्थे करून राघवीर एवढे तीर्थ रामप्रभूंनी केली अयोध्या दिनोद्धार परतून आला गुजरेसी आणि अशा पद्धतीने रामप्रभू तीर्थयात्रा करून अयोध्येला आले वसिष्ठ साष्टांग नमन दशरथाचे चरण वंदून तिघी माता शिरघुनंदन करी नमन अभ्यदेत्वे वसिष्ठांना साष्टांग नमस्कार केला दशरथाच्या चरणावर नतमस्तक झाले तिन्ही मातांना नमस्कार केला तीर्थे करून आली राम सदा विरक्त निष्काम तीर्थ करून आल्यापासून प्रभू सदैव निष्काम राहू लागले विरक्त राहू लागले नावडे लौकिक संभ्रम वैराग्य पूर्ण बांधले त्यांना लौकिक आवडत नव्हता संभ्रम आवडत नव्हता पूर्ण वैराग्य चित्तात ठसवलं होतं षड्रसान्न उत्तम आसन हास्यविनोद शृंगार गायन नावडे मर्गया गमनागमन एकांत पूर्ण आवडे षड्रसान्न आवडत नव्हतं उत्तम आसन आवडत नव्हतं हसायला आवडत नव्हतं विनोद आवडत नव्हते शृंगार करायला आवडत नव्हतं गायन ऐकायला आवडत नव्हतं मृगया करायला आवडत नव्हतं शिकार करायला आवडत नव्हतं जायला यायला कुठे आवडत नव्हतं एकांत फक्त आवडत होता नावडे स्त्रियांशी संभाषण महिलाशी सुद्धा बोलू वाटत नव्हतं नेणे कामिनीचे विलोकन
कुठल्या एखाद्या स्त्रीचं तोंड पाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. नासाग्रे दृष्टी ठेवून आनंद घन डोलत सारखी नाकाच्या अग्रभागावर दृष्टी ठेवून रामप्रभू डुलत राहायचे आपल्या आपल्या आत्मानंदात निमग्न होऊन. याचे प्रकार आहेत तिघे बंधू. महाविरक्त निष्काम साधू याच प्रकाराने तिन्ही बंधू जे अतिशय कसे आहेत, महाविरक्त आहे, निष्काम आहे आणि अशा पद्धतीचे निष्काम असले तिघे बंधू श्रीराम सेवा करिता आनंदो तिघाची सर्वदा. तिघही रामप्रभूच्या अतिशय आनंदाने सेवा करत होते. तो प्रतिसृष्टी करणार सिद्धाश्रमी गादीपुत्र महातपस्वी विश्वामित्र अयोध्येशी पातला. त्यावेळेला अयोध्येला प्रतिसृष्टी करणारा एक महान ऋषी अयोध्येमध्ये येता झाला. त्या महान ऋषीचं नाव आहे विश्वामित्र. आला कोणी गादीसूत समोर धावे दशरथ. अशा पद्धतीचा विश्वामित्र आपल्या महाली आला हे ऐकून दशरथ राजा त्यांच्या स्वागत सत्काराकरता पुढे गेला. कोणाच्या? विश्वामित्राच्या. साष्टांग करून प्रणिपात क्षेम आलिंगन दिले. साष्टांग प्रणिपात केला आणि हे काय केला? क्षेम आलिंगन दिलं. त्या ऋषी मुनीला प्रेमाने भेटला. दृष्टी रेखोनी ब्राह्मण जो न उठे करी अपमान त्याच्या आयुष्यावर खंडन आले मरण जवळी. त्या दृष्टीला एखादा ब्राह्मण पाहून, ब्राह्मण डोळ्याने दिसत असताना तो जर त्याचा अपमान करायचं म्हणून जर उठला नाही तर त्याचं आयुष्य संपत आलं असं समजायचं, त्याचं मरण जवळ आलं असं समजायचं. जो ब्राह्मणासी यदि अभ्युत्थान तो दुसरे जन्मी होय श्वान. जो ब्राह्मणाला उठून उभं राहून आदर देत नाही तो पुढल्या जन्मात पुत्रा म्हणून जन्माला येतो. विघ्ने शोधित येते त्याचे सदन कोठे नांदतो म्हणून. विघ्न त्याचं घर शोधत येतात. हा राहतो कुठे, याची भेट घेतली पाहिजे. तैसा नव्हे राजा दशरथ, पण तो राजा मात्र तसा नव्हता. महाराज केवळ ब्राह्मण बघतो, राजा केवळ ब्राह्मण बघतो. कौशिकाचा धरून हात सिंहासनी बैसवला. त्याने विश्वामित्राचा हात धरला, सिंहासनावर आणून बसवलं. वस्त्र अलंकार आदी उपचार देवनी पूजेला विश्वामित्र. वस्त्र दिले, अलंकार दिले, आदी उपचार केले आणि विश्वामित्राचं पूजन केलं. मानसी भावी अजपुत्र धन्य दिवस आजीचा. अजाचा पुत्र दशरथ राजा म्हणून म्हणत होता, बापरे बाप, आजचा दिवस कसा आहे, फार भाग्याचा आहे, कारण विश्वामित्रासारखा महान ऋषी आपल्याला भेटीसाठी आलेला आहे. ऋषीस म्हणे दशरथ. विश्वामित्राला दशरथ राजा काय म्हणतो ऐका. आजी माझा हर्ष वाटे बहुत, आज मला फार आनंद वाटतोय. तुझे पूर्वी न मनोरथ काही इच्छित मागावे. तुझी काही इच्छा असेल तर माग. विश्वामित्रा म्हणे तुमची काय इच्छा असेल ती मागा, मी आज तुमची इच्छा पूर्ण करायला तयार आहे. मनोनी केला नमस्कार. मग आशीर्वाद देत विश्वामित्र म्हणून नमस्कार केला. गुरुजी काय तुम्हाला मागायचं असेल ते मागा. मग विश्वामित्र म्हटले. मग आशीर्वाद देत विश्वामित्र आशीर्वाद देऊ लागले. सूर्यवंश भूषण तू उदार अनंत कल्याण तुझला हो. तू सूर्यवंशाचं भूषण आहे, तू उदार आहेस, तुझं खूप कल्याण हो. तुष्टी पुष्टी तुझं लागी बहुत धर्म ऐश्वर्य बुद्धी अद्भुत सार्थक आयुष्य सुख समजत तुझा प्रति होत दशरथा. तुष्टी पुष्टी तुझ्या आयुष्यात हो. धर्माने तुझा अनुराग, धर्माबद्दल तुझा अनुराग राहो. धर्माने तुझे वाटचाल हो. ऐश्वर्य वृद्धी तुझी हो. सार्थक आयुष्य सुख समजत तुझे प्रति हो दशरथा. तुझ्या आयुष्याचं सार्थक हो. विवेक ज्ञान समृद्धी बहुत विष्णू विप्र भक्ती घडो सतत. विवेकाने तुझं ज्ञान परिपूर्ण असावं. ज्ञान तुझ्या जीवनात असावं. तुझं जीवन विवेकाने परिपूर्ण असावं. तुझं जीवन समृद्ध असावं. एवढंच काय, तुझ्या ठिकाणी विप्रभक्ती आणि विष्णुभक्ती असावी. विप्रभक्ती विष्णुभक्ती घडो सतत. प्रताप प्रज्ञा यशवंत. तुझा फार मोठा प्रताप सगळ्या तिन्ही लोकांमध्ये हो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, तुझ्या बुद्धीची प्रशंसा सगळीकडे हो. सुभद्र अत्यंत तुझं लागी हो. तुला सगळ्या गोष्टी अनुकूल हो. तो शत्रु क्षय हो का बहुत. तुझे जे शत्रू आहे त्याचा नाश हो. अक्षय कल्याण पद हो का प्राप्त. तुला अक्षय स्वरूप कल्याण पदाची प्राप्ती हो. भूतदया घडो सतत. कुळवृद्धी बहुत हो का तुते. तुझ्याकडून भूतदया घडली पाहिजे आणि कुळाची वृद्धी तुझ्याकडनं घडली पाहिजे. चिंतित हो पूर्ण मनोरथ. तू मनात आणलेलं सगळं मनोरथ पूर्ण हो. सर्व अरिष्ट हो का शांत. सगळं अरिष्ट शांत झाले पाहिजे. सर्वाभिष्ट हो तुझं प्राप्त. जे सगळं आनंददायक आहे, कल्याणकारक आहे, मोददायक आहे ते तुला प्राप्त झालं पाहिजे. रविकुलावंतसा. रविकुलावंतसा म्हणजे
रवी कुलाचं भूषण अशा राजा, निर्दोष यश वाढो बहुत, तुझं निर्दोष यश बहुत वाढू, तव कीर्ती वर्णो साधू संत, तुझी कीर्ती साधू संतांनी वर्णन करू, या चकाचे मनोरथ पुरवत सर्व तुझ्यानी, आणि तुझ्याकडे मागायला आलेल्या प्रत्येकाची इच्छा तुझ्याकडून पूर्ण होत. अनाचारी नसो आदर, तुझा अनाचारात आदर नसला पाहिजे. संत भजने होई तू सादर, संत भजनाबद्दल तुझ्या अंतकरणात प्रेम असलं पाहिजे. माझे आशीर्वाद समग्र सुफळ होत तुझं राया, हे सगळे माझे आशीर्वाद आहे राया, तुला हे काय आशीर्वाद देतोय, हे सगळे आशीर्वाद पूर्ण होत. सुबुद्धी उपज तुझ्या हृदयी, तुझ्या ठिकाणी सुबुद्धीचा जन्म झाला पाहिजे. ब्राह्मणाचे आशीर्वाद घेई, ब्राह्मण मंडळीचा तो आशीर्वाद घ्यायला कारणीभूत ठरला पाहिजे. माझे चिंतित कार्य सर्वही हो तुझ्यानी समजतो, आणि माझे जे जे कार्य आहे ते तुझ्याकडून पूर्ण झालं पाहिजे. मी मागत नाही संपत्ती धन, मी तुझे पैसा मागत नाही, तुझं धन मागत नाही. न लग्य राज्य सिंहासन, तुझं राज्य नको, तुझं सिंहासन नको. मग माझा मकमोडी ती राक्षस येऊन, माझा मकमोडी ती राक्षस येऊन देही रघुनंदन रक्षावया. माझ्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता मला तू राम दे, रघुनंदन दे. का बरं? कारण माझ्या यज्ञाचा नाश करण्याकरता सुभाव आणि मारीची नावाचे दोन अत्यंत भयंकर राक्षस त्या यज्ञामध्ये अमंगल द्रव्य टाकतात. सिद्धी न पावे कदा यज्ञ, मारीची सुभाव ताटिका येऊन माझा यज्ञ कधीच पूर्णत्वाला जात नाही. मारीची येते, कधी सुभाव येतो, कधी ताटिका येते. जाती होमद्रव्य बक्षून जे मी होमात टाकणार आहे ते खाऊन जातात. देही रघुनंदन रक्षावया, यज्ञ रक्षणाकरता तो एक काम कर, रामप्रभूला माझ्यासोबत पाठव. कुंड वेदिका मोडून, यज्ञाकरता कुंड तयार केले का ते मोडून टाकतात. यज्ञ पात्र टाकी ती फोडून, यज्ञाचे भांडे ते फोडून टाकतात. मुखमंडपासी लावी त्याग्न, देही रघुनंदन रक्षावया. जो मुख्य मंडप आहे यज्ञाचा त्याला आग लावून टाकतात ते. त्यामुळे तू काय कर, रामप्रभूला दे, ते यज्ञाचं संरक्षण करते. मनुष्याच्या अस्थिमास आणून अकस्मात टाकीतीवरून, मनुष्याचे अस्थि मांस अचानक येऊन यज्ञात टाकतात. अकस्मात म्हणजे अचानक. गिळले ती असंख्य ब्राह्मण देही रघुनंदन रक्षावया. त्यांनी हजारो अशा पद्धतीचे ब्राह्मण आजपर्यंत गिलंकृत केले. त्या यज्ञाचं संरक्षण करण्याकरता तू काय दे, रामप्रभू मला दे. ऐकून ऋषीचा वचनार्थ भयभीत झाला दशरथ, ऋषीचे शब्द ऐकून राजा दशरथ भयभीत झाला. वाटे अंगावरी पळवत कोसळला, विद्युत पात झाला. त्याला असं वाटू लागलं आपल्या अंगावर वीजच चमकली, वीजच पडली, पर्वत पडला, एवढं दुःख राजाला झालं. वाटे हृदय खोचले तप्त, त्याला असं वाटत होतं जणू का आपल्या हृदयात कुणीतरी तापलेलं वस्त्र शस्त्र अशा पद्धतीने खोचलेलं आहे. की अकस्मात गेले नेत्र, की अचानकच एखाद्याचे डोळे गेल्यानंतर तो जसा भीतांध होतो तशा राजाला वाटलं अरे 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 किती मोठं संकट माझ्यावर येऊन पडलं. तू उभे ठाकले तस्कर धनारवया कृपणाचे. एक आधीच वार करायला रुपये दे म्हटलं तर तो रुपये देत नाही. सप्त्यात 2 रुपयाचं दान कर म्हटलं तर 2 रुपयाची पावती पाडत नाही. असा भिकार बंबू कृपण, त्या कृपणाच्या गळ्याला असा काही चाकू लावलाय, चल काय तुझ्याजवळ पैसे काढ. तशा पद्धतीने तस्कराचा धंदा नाही, त्याला जसं वाईट वाटतं तसं राजाला वाईट वाटू लागलं. पाहे राजा अधोवदन, काही न बोले प्रतिवचन. राजा खाली पाहू लागला. अधोवदन म्हणजे खाली पाहू लागला आणि काहीच बोलला नाही. काही न बोले प्रतिवचन, एक शब्दही बोलला नाही. विवेक चातुर्य गेले हरपून, भये करून ते दवा. विवेक चातुर्य हरून गेलं का, रामाला पाठवतो माझा प्राण जातोय, आणि विश्वामित्राला नाही म्हणावं तर विश्वामित्र शाप देतोय. विश्वामित्र सामान्य नाही, प्रतिसृष्टाचा निर्माता आहे. बोले हळूच भिवून, महाराक्षस मोठे ती यज्ञ, केवळ बाल रघुनंदन, राजीव नयन सुकुमार. का हो तुम्ही काय बोलले? मोठे मोठे राक्षस यज्ञ मोडतात, माझं बाल तर सुकुमार आहे, माझं बाल कसं संवार करेल त्या राक्षसांचा? लीला कारमुख घेऊन हाती, माझं पुढे खेळे रघुपती. खेळायचं धनुष्य घेऊन माझ्या पुढे रामप्रभू खेळ खेळतात. नाही देखील युद्धरीती अद्यापवर इस्लामे. युद्ध कसं करायचं हे आजपर्यंत माझ्या रामाने पाहिलेलं नाही, त्यामुळे माझ्या रामाला नेऊ नका, हवं तर मला सोबत घेऊन जा. धनुर्विद्येचा अभ्यास अद्याप नाही रामास, कोमळ तनू डोळस कैसा युद्धाशी देऊ तुते. त्याला अजून धनुर्विद्येचा अभ्यास नाहीये, कोमल अंग आहे त्याचं, कसं काय त्याला युद्धाला देऊ सांगा बरं.
राज्य संपत्ती गृहधन सर्व देईन तुझं लागून, तुला राज्य देईल, संपत्ती देईल, धन देईल, परिनिधी मी रघुनंदन राजीव नयन सुकुमार जो, परंतु मी रघुनंदन देणार नाही. राक्षस मारावा समजतं, मी सेनेसहित येतो तेथे, सगळ्या राक्षसाचा नाश करण्याकरता मी सेना घेऊन तिथे येतो. तुझी या कार्यावेची न जीवित्व परी रघुनाथ न देववे, तुमच्या कार्यासाठी माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा प्राणप्रिय राम तुम्हाला युद्धासाठी देणार नाही. 42 कृपणासी न देवावे धन, मीनाशी न सोडावे जीवन. ज्या पद्धतीने कृपण मनुष्य धन देत नाही, मासा मीन म्हणजे मासा, ज्या पद्धतीने पाणी जीवन म्हणजे पाणी सोडत नाही, तैसा मज न देववे रघुनंदन युद्ध कंदन कराव्या. जसा मासा पाणी सोडून राहत नाही, मासा जसा पाण्याचा त्याग करत नाही, कृपण जसा धनाचा त्याग करत नाही, तसं मी माझ्या रामाचा त्याग करू शकत नाही. राम तुम्हाला युद्धासाठी देऊ शकत नाही. श्रीराम माझे ताने अत्यंत, माझा श्रीराम अजून लहान आहे, अत्यंत लहान आहे. कधी नेणे उष्णवाद, त्याला कधी थंडी माहीत नाही, कधी गरम माहीत नाही, कधी ऊन माहीत नाही, कधी वारा माहीत नाही. ऐसे बोलत अश्रुपात नेत्री रायाचे चालले. एवढे बोलत असतानाच राजाच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. ऐसे बोलत अजनंदन ऋषी झाला कोपायमान. असं बोलत असताना ऋषी विश्वामित्र कोपायमान झाले, क्रोधित झाले. म्हणे तू बोलस हे वचन इच्छित पूर्ण देईन. ऐसे तू तर बोलला होता काय पाहिजे ते मागा, मी द्यायला तयार आहे, आणि आता नाही म्हणतोस. म्या न मागता निश्चित, तू बोललास माग इच्छित. मी तुला म्हटलं नव्हतं की मी काय मागायला आलो, तू म्हटलं होतं मागा तुम्हाला काय पाहिजे. तू सूर्यवंशी जन्मोनी व्यर्थ, डाग लावी कुळाशी. तू कुळाला डाग लावला सूर्यवंशात जन्म घेऊन. मी म्हटलं होतं का तुझ्याकडे काय मागायला आलो, त्याच्या आधीच तू म्हटलं होतं मागा तुम्हाला काय पाहिजे, मी द्यायला तयार आहे. आणि आता मी काही मागतोय तू द्यायला तयार नाहीस, देत नाहीस, राम द्यायला तयार नाहीस. विनाकारण जन्म घेतला तू रघुवंशात. रघुकुल रीत सदा चले आई, प्राण जाई प्रवचन न जाई. डाग लावला तू रघुवंशाला. अशा पद्धतीने विश्वामित्र रागून बोलू लागले, क्रोधावून बोलू लागले. येची वंशी हरिश्चंद्र दान, लटके साच करून स्वप्न. याच सूर्यवंशात हरिश्चंद्र राजांनी स्वप्नात दान केलं होतं, स्वप्नात. पण ते सत्यात उतरवण्याकरता राज्य मदत दिले, दान घेतले विकून डोंब्या घरी. राज्य मला देऊ केलं, स्वतःला डोंबाराच्या घरी विकून घेतलं. आता ही संपूर्ण विस्तृत कथा एकनाथी रामायणात, भावार्थ रामायणात आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्या कुळात तू जन्माला आला, त्याची वंश तू जन्मून कैसे असत्य केले वचन. त्याच कुळात जन्माला येऊन असत्य कसं वचन केलं तू, तुझं बोललेला शब्द कसा खोटा केलास तू. सूर्यवंशी दूषण तुझ्याने पूर्ण लागले, तुझ्यामुळे सगळ्या सूर्यवंशाला दूषण लागलं. दशरथा याची वंशी शिबिराव आपण, कपोत पक्षाचा समसमान. आपले माणस तू कविले पूर्ण, मिथ्या वचन न करीची. याच वंशात शिबिराजा होऊन गेला. त्या शिबिराजाने कपोत पक्षी, कपोत पक्षी म्हणजे कबूतर, त्या कबुतराच्या बरोबरीचं मांस दान केलं. मांस स्वतःच शरीरावरचं. कथाभाग माहिती आहे का तुम्हाला, थोडक्यात सांगतो ऐका. अग्नी आणि चंद्र, अग्नी आणि इंद्र यांनी असं ठरवलं की या शिबिराजाची परीक्षा घ्यावी. तर ही कथा या ग्रंथात आली नाही, फक्त दृष्टांतात आली. ही कथा काय ऐका. इंद्र आणि अग्नीने ठरवलं शिबिराजाची परीक्षा घ्यावी, म्हणून अग्नीने रूप घेतलं कबुतराचं. त्याच्या पाठीमागे इंद्राने ससाण्याचं रूप घेतलं, ससाना. तो ससाना त्या कबुतराला पकडण्याकरता पळू लागला. कबूतर धावत धावत आला, शिबिराजाची तप करत बसला होता, तिथं शिबिराजाच्या मांडीवर येऊन बसला. शिबिराजाला म्हटला मला वाचवा. आता शिबिराजा शरण आली काही मरण असेल. शिबिराजाने त्याचा अंगीकार केला आणि तेवढं ससाना धावत आला. ते माझं खाद्य आहे, त्याला सोडा, मला ते खायचंय, त्याचं मांस मला खायचंय. आता अडचण आली, न सोडावं तर ससाना उपाशी मरतो, बरं सोडावं शरण आलेला कबूतर मरतो, करावं काय. शिबिराजा म्हटलं एक काम कर, त्याचं मांस नको खाऊ, त्याच्या वजनाचं मांस माझ्या अंगाचं काढून घे. ते म्हणले ठीक आहे काढतो. अंगाचं मांस काढायला सुरुवात केली. एका पारड्यात कबूतर बसवला आणि एका तराजूत राजा अंगाचं मांस कापून त्याच्यात ठेवू लागला. पण काही तराजू बरोबरीचा होईना. शेवट अख्खा राजाच बसला तराजू. अख्खा राजा हा म्हटलं माझं मांस ससाण्याला. म्हणजे अशा कुळात, ज्या कुळामध्ये शिबिराजा होऊन गेला, हरिश्चंद्र राजा होऊन गेला, त्या कुळात तुझा जन्म झाला आणि मिथ्या वाचन
मिथ्यावचन करतो, बोललेला शब्द खोटा करतो. पहिलं शेजारी श्रीयाल त्याशी दान मागे जाशपणील. आता फार काय सांगावं, अलीकडला दृष्टांत. श्रीयाळ नावाचा गृहस्थ त्याच्याकडे दान मागण्याकरता गेले. जाशवनीळ म्हणजे शंकर. आणि काय मागितलं दानात? मला तुझ्या पोराचा मांस खायचं म्हणजे. मग केला पुत्रवध तात्काळ सत्वासी, केला पुत्रवध तात्काळ सत्वासी चळ होऊ नये. त्यांनी लगेच पुत्र मारला. सत्वाला बाद जाऊ दिला नाही, सत्वबाधित होऊ दिला नाही. तू श्रीरामाचा महिमा नसी, हा अवतरला वैकुंठवासी. अरे तुला रामाचा महिमा माहित नाही, हा वैकुंठाचा अधिपती आहे. वृत्तांत पुसे वसिष्ठासी साचकी मिथ्या असे. तू वसिष्ठाला विचार, मी सांगितलेलं खरं आहे की नाही. जो काळाशी शासन करता, हा काळाला शासन करणारा आहे. जो आदिमायेचा निजभरता, हा आदिमायेचा नवरा आहे. जो कमलोद्भवाचा पिता, हा ब्रह्मदेवाचा बाप आहे. त्यासी बालक म्हणशी तू, त्याला तू बालक म्हणतो. अरे जे नीलग्रीवाचे ध्यान, जो शंकर ज्याचं सतत ध्यान करतो असा आहे. जे सनकाधिकाचे गुह्य ज्ञान, सनकाधिक ज्याचं ज्ञान मिळवतात, सनकाधिकाच्या हृदयात जे गुह्य रूपाने ज्ञान आहे, ते ज्ञान ज्याच्यामुळे आहे किंवा ज्याला जाणण्याकरता आहे असा स्वरूपाचा परमेश्वर आहे. द्याशी शरण सहस्रनयन त्यासी बालक म्हणशीसू. हजार डोळ्याचा असला इंद्र ज्याला शरण आहे त्याला तू बालक म्हणतो. वेदांत शास्त्राचे सर्व निरसून स्थापिती परब्रह्म निर्गुण, तो हा श्रीराम परिपूर्ण त्यासी बालक म्हणशी तू. वेदांत शास्त्र ज्याचं वर्णन करतो असा हा श्रीराम, त्याला तू बालक म्हणतोस. मीमांसक कर्म मार्ग ज्या कारणे आचरती सांग, तो हा भक्त हृदय रविंद भृंग त्यासी बालक म्हणशी तू. मीमांसक नित्य ज्याचं स्मरण करतात, कर्ममार्ग ज्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न करतात, ज्या कारणे आचरती सांग, तो हा भक्त हृदय, तो भक्ताच्या हृदयात राहणारा अरविंद, भक्त हृदय रूपी कमलात राहणारा भृंग भुंगा, त्याला तू बालक म्हणतो. त्यासी बालक म्हणजे तू. नैयायिक म्हणते जीवा नित्य ईश्वर करता एक सत्य, तो हा जगदवंद्य रघुनाथ त्यासी बालक म्हणजे तू. नैयायिक ज्याला अनित्य म्हणतात, ईश्वर करता एक सत्य, ते ईश्वराला जे करता म्हणतात तो ईश्वर हाच आहे. जीवाला जे अनित्य म्हणतात, नैयायिक म्हणते जीवा अनित्य ईश्वर करता एक सत्य, तो जगदवंद्य रघुनाथ त्यासी बालक म्हणजे तू. व्याकरणकार साधित शब्दार्थ, ज्याचा व्याकरणाचा अभ्यास झालेला आहे, ते शब्द जमा करतात. ज्याचे नामाचे करते अनेक अर्थ, ज्याच्या नामाचे अनेक अर्थ करतात व्याकरण करते, तो हा अवतरला वैकुंठनाथ त्यासी बालक म्हणजे तू. तो वैकुंठाचा अधिपती इथं तुझ्या पोटी जन्माला आला आणि तू त्याला बालक म्हणतो. प्रकृती पुरुष विभाग सांख्यशास्त्री ज्ञानयोग, तो हा रामा अक्षयाभंग त्यासी बालक म्हणजे तू. प्रकृतीचा जो पुरुष आहे, सांख्यशास्त्रात ज्याच्याबद्दलचं ज्ञान आलेलं आहे, ज्ञानयोग म्हणजे ज्ञानयोग ज्यांनी सांगितला, तो जो ज्ञानयोग स्वरूप आहे असा हा परमेश्वर, तो हा राम अक्षयाभंग, ज्याचा कधी क्षय होणार नाही, जो कधी भंग पावणार नाही, अशा रामाला तू बालक म्हणतोस. पातंजल शास्त्री योग साधन, त्या अष्टांग योग आचरून ज्याचे पद पावती निर्वाण त्यासी बालक म्हणजे जो. पातंजल हे एक योग साधन आहे. पातंजलांनी काय केलेलं आहे, पातंजलनी योग शास्त्र निर्माण केलेलं आहे. मग त्या योगामध्ये अष्टांग योग आहे. कुठले कुठले? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा अष्टांग आहे. अशा अष्टांग ज्याला मिळवण्याकरता हे करतात अशा प्रभूला तू बाळ म्हणतोस. आता कल्याणासो श्रीरामा, मी जातो आपुल्या आश्रमा. जाऊ दे, तुझा बाळ राहू दे तुझ्याजवळ. पुलंगणी महाद्वार सीमा, बाहेर गेला गादीसूत. रागाने दशरथ राजाला बडबड बडबड करून गादीसूत म्हणजे विश्वामित्र महाद्वाराच्या बाहेर गेले. घाबरा झाला नृपोर, राजा फार भयभीत झाला. गृहात जाऊन सुतपोर धावतच आपल्या घरात गेला. वसिष्ठांचे सांगे समाचार, नमस्कार करून या. वसिष्ठांच्या चरणावर नतमस्तक झाला. नमस्कार करून वसिष्ठांना घडलेला प्रकार सांगू लागला. म्हणे कोपला गादीसूत, म्हणू लागला विश्वामित्र माझ्यावर नाराज झाला. गृहात जाऊन सत्वर वसिष्ठा सांगे नमस्कार, नमस्कार करून समाचार. म्हणे कोपला गादीसूत, नेईन म्हणतो रघुनाथ. महाराज तू गुरु समर्थ, आता तुम्ही गुरु महाराज सांगा काय करू मी यथार्थ. आता मी काय केलं पाहिजे सांगा वसिष्ठ महाराजा, असं विचारलं. मग तुझे या अनुग्रहाचे फळ महाराज राम तमाला नेल. हा विश्वामित्र नव्हे काळ नेवाला राघवाते. आता रामप्रभू तुमच्याच अनुग्रहाचं फळ आहे म्हणून जन्माला आला. हा तमाल नीळ म्हणजे नीलवर्णीय राम तुमच्या अनुग्रहाने जन्माला आलाय. आणि तुम्ही सांगा हा विश्वामित्र महामुनी माझ्या रामाला घ्यायला आला. अहो माझा राम
घेण्याकरता हा विश्वामित्र नाही आला, जणू रामाला घेण्याकरता काळच आला असं मला वाटायला लागलं. हा विश्वामित्र नव्हे काळ नेऊ आला राघवाते, जे मागेल ते यास देई, समाधान करी समयी, रामासी जीवदान लवलाही देया आता महाराजा. आता हे बघा, त्याला दुसरं काय पाहिजे असेल ते द्या, त्याचं समाधान करा, पण माझा राम मात्र काही मागू नका. अशा पद्धतीने तुम्ही विश्वामित्राकडे विनंती करा. जे मागेल ते यास देई, समाधान करी समयी, रामास जीवदान लवलाही देई आता महाराजा. मग वशिष्ठ बोले गोष्टी, हा विश्वामित्र महाहट्टी. मग वशिष्ठ काय बोलले ऐका. हा विश्वामित्र आहे ना, फार हट्टी स्वभावाचा आहे. येणे केली प्रतिसृष्टी, परमेष्ठी जिंकावया. यांनी प्रतिसृष्टी तयार केली होती परमेष्ठीला जिंकण्याकरता. येणे लोहपिष्ट बक्षून, यांनी लोखंडाचं पीठ खाऊन 60 सहस्र वर्ष पुरस्चरण, 60,000 वर्ष पुरस्चरण केलेलं आहे. केले गायत्रीचे आराधन, त्रिभुवन भीत तयाते. याने गायत्रीचं आराधन केलेलं 60,000 वर्ष तप केलेलं आहे. याला सगळं त्रिभुवन घाबरतो. सदा जवळी धनुष्यबाण, महायोद्धा गादीनंदन, सदैव त्याच्या हातात धनुष्यबाण राहतो. हा फार मोठा योद्धा आहे, गादीचा पुत्र आहे. तात्काळ उग्र शाप देऊन भस्म करील कुळाते. तात्काळ शाप दिला सगळ्या कुळाचा नाश करेल. त्यापेक्षा तू एक काम कर, तुझं सांगतो यथार्थ वचन ते असू दे हे राम लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न तुझं पासे असू दे. एक काम कर, तू काय कर, भरत आणि शत्रुघ्न तुझ्याजवळ ठेव आणि राम लक्ष्मण त्याच्या सोबत पाठव. ऐसे बोलत हा गुरुनाथ, दीर्घस्वरे दशरथ रडत, मग हृदय धरी ब्रह्मस्वत दशरथाशी उठवणे. असं वशिष्ठ गुरुदेव बोलल्यानंतर आता मात्र दीर्घ स्वर म्हणजे मोठ्या आवाजात दशरथ राजा रडू लागला. आणि मग हृदयाला ब्रह्मसूताने म्हणजे वशिष्ठांनी त्याला आलिंगन दिलं दशरथ राजाला. दशरथ राजा रडू नका, रायाचे मस्तके हस्त ठेवून म्हणे रामाकडे पाहिवी लोकीन, शंख चक्र गदा मंडित पूर्ण आदी नारायण देखील. राजाच्या डोक्यावर हात ठेवला. राजा तुला काय वाटलं, हा तुझ्या पोटी जन्माला आलेला बाळ आहे? अरे हा राम कोण बघ एकदा त्याच्याकडे. आणि पाहिल्याबरोबर शंख चक्र गदा पद्म हे सगळं हातामध्ये धारण केलेला राम प्रभू चतुर्भुज रूपामध्ये कोणाला दिसला? राजा दशरथाला. सांगे कानी मूळ काव्यार्था, हा अवतरला वैकुंठनाथ. मग सांगू लागले की अरे बाबा हा वैकुंठनाथ जन्माला आलेला आहे. विश्वामित्र बोलीला जो अर्थ तो यथार्थ दशरथा. विश्वामित्राने तुम्हाला याच्याबद्दल जे जे सांगितलं ते सगळं खरं आहे. सौमित्र तो भगेंद्रनाथ, ऐकोनी तोषला दशरथ. जो लक्ष्मण आहे ना तो साक्षात शेषाचा अवतार आहे. ऐकोनी तोषला दशरथ, गुरु म्हणे हे मानव सत्य सर्वता नव्हेत राजेंद्रा. गुरुदेव वशिष्ठ सांगू लागले की हे मानव नाही आहेत, हे कोण आहेत? हे अवतार आहेत, अवतार. त्यामुळे तू काय कर, विश्वामित्राला सांग हे दोन्ही तुमच्या जवळ ठेवा म्हणून. गुरु म्हणे हे मानव सत्य, हे मानव सत्य सर्वता नव्हेत राजेंद्रा. याला गे राम लक्ष्मण दे त्यास पाचारून, श्री वंदोनी गुरुचरण गेला धावून तयापाशी. आणि म्हणून राम लक्ष्मण त्याला देऊन टाक. दशरथ राजा बाहेर गेला, चरणावर नमस्कार केला आणि सांगितलं हे बघा गुरु महाराज साष्टांग करून नमस्कार म्हणे न्याजी राम लक्ष्मण, तुम्ही राम लक्ष्मण दोघांनाही सोबत घेऊन जा. ऐकून आनंदला गादीनंदन काय वचन बोलत. हे ऐकून गादीनंदन विश्वामित्राला फार आनंद झाला. विश्वामित्र काय बोलला ऐका. विश्वामित्र बोलले म्हणे मी मागत होतो रघुनंदन, तो सवेदीतला लक्ष्मण माझे भाग्यपूर्ण लाभ द्विगुणित झाला. माझे पुण्याच्या गिरीवर मिरवून वाढले अपार, ते आजी फळा आले साचार म्हणून रघुवीर प्राप्त झाला. विश्वामित्र आला परतोनी बैसला आपल्या स्थानी, बाहेर आला वशिष्ठ मुनी सभास्थानी बैसला. सभेस बैसले थोर म्हणत आनंदमय झाला दशरथ. विश्वामित्र म्हणे रघुनाथ माझा आत्ताची दाविजे, आजी धन्य माझे नयन पाहिन श्रीरामाचे वदन, ज्यावरून मी केतन कोटावधी ओवलजे. नृप सांगून पाठवे रामासी, विश्वामित्र आला न्यावयासी, आपण यावे सभेशी सुख सर्वांशी द्यावया. ऐसे एकता त्रिभुवन सुंदर, सभेशी चालला रघुवीर, विद्युत प्राय प्रावरण चीर, रोळती पदर मुक्त लाग. ऐका याचा अर्थ. आता राम प्रभूच एकटा देऊ नको, लक्ष्मणाला येते असं वशिष्ठांनी सांगितलं. आणि मग बाहेर गेलेल्या विश्वामित्राजवळ दशरथ राजा पळत आला. महाराज तुम्ही एकट्या रामाला नेऊ नका, आता माझ्यावर कृपा करा, तुम्ही राम लक्ष्मण दोघांलाही सोबत घेऊन जा. दोघांलाही सोबत नाही शब्द ऐकला विश्वामित्राच्या आनंदाला परावर नाही. अरे मी तर एक मागत होतो, तू दोन दिले. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. अरे मी एकाला मागितलं, तू दोन दोन दिले, मला खुश केलंस राजा. फार आनंद मला वाटला. आता बाहेरच्या रागात विश्वामित्र बाहेर गेलेले होते, त्याही पेक्षा हजारो पट आनंदाने विश्वामित्र
आनंदाने धावत आपापल्या स्वस्थानाकडे येऊ लागले. स्वस्थान म्हणजे विश्वामित्राला बसण्याकरता राजाने जी जागा दिली होती त्या जागे धावत आले आणि येऊन बसल्याबरोबर सांगितलं, लवकर रामाला बोलवा, लवकर बोलवा. किती दिवस झालं या रामप्रभूचं दर्शन घेण्याकरता माझ्या नेत्र आसुसलेत, मला रामाचं दर्शन घ्यायचं, लवकर बोलवा. मग दशरथ राजाने एकाला सांगितलं, जा रामप्रभूला बोलवणं झालं. रामप्रभूला बोलवणं झालं. रामप्रभू आलेले आहेत. रामप्रभू आले त्यावेळेला कसे निघालेत? त्रिभुवन सुंदर, त्रिभुवनात सुंदर असे रामप्रभू दिसू लागले. सभेशी चालला रघुवीर, विद्युत प्राय प्रावरण चिर रुळती पदर मुक्तलग. विद्युत प्राय पांघरायचे, विद्युत प्राय म्हणजे जसं विजा चमकाव्यात तसे चमकू लागले. काय काय? प्रावरण, प्रावरण म्हणजे पांघरायचं वस्त्र, चिर म्हणजे नेसायचं वस्त्र, आणि त्या वस्त्राला रुळती पदर मुक्तलग. लहान लहान मोत्याचे मोती ओवलेले होते. तो मोती सुद्धा रुंजून 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 वाजत होते. मोती त्या जमिनीवरती रुळत होते. निशा संपदा तात्काळ उदया चळावरी या रविमंडळ, तैसा राम तमाल नळ जीव नीळ सभे माझी पातला. रात्र संपल्याबरोबर जसा सूर्य उदयाला येतो तसा रामप्रभू तमाला नील म्हणजे नीलवर्णीय रामप्रभू सभेमध्ये आले. कौशल्या हृदय रवींद्र भ्रमर, दृष्टी देखून विश्वामित्र करोनी जय जयकार भेटावया पुढारला. कौशल्याच्या पुत्राला भेटण्याकरता विश्वामित्राने जय जयकार केला आणि पुढे झाले. विश्वामित्राचे चरण प्रेमे धरले वंदिता रघुनंदन, तो ऋषीने हस्त धरून आलिंगनास मिसळला. विश्वामित्राचे चरण प्रेमे रघुनंदन वंदिता. आता विश्वामित्राच्या चरणाला नतमस्तक होण्याकरता रामप्रभू पुढे गेले. त्यावेळेला ऋषीने हस्त धरून ऋषीने विश्वामित्राने वरच्यावर हात धरले, आलिंगनास मिसळला. रामप्रभूला कडकडून मिठी मारली. अरे, जो योगाच्या ध्यानात येत नाही तो प्रभू माझ्या समोर आहे. नीलजीव मृत वर्ण रघुवीर, निळ्या वर्णाचा राम. प्रेमे हृदय धरी विश्वामित्र, म्हणे जन्माचे सार्थक समग्र आजी झाले संपूर्ण. आज संपूर्ण जीवनाचं सार्थक झालं. आज मला रामाचं दर्शन झालं. विश्वामित्राचे आलिंगन वसिष्ठानं मी चाप पाणी. आता विश्वामित्राला आलिंगन देऊन वसिष्ठ गुरुदेवाला नमस्कार केला. कोणी? चाप पाणी म्हणजे रामप्रभूंनी. ज्याच्या हातात चाप म्हणजे धनुष्य आहे अशा रामाने. मग श्रीराम वैसला निदासनी वेद पुराणी वंद्य जो. आणि मग वेद पुराणात वंद्य असलेला रामप्रभू आपल्या स्वआसनावर बसला. श्रीराम मग श्रीरामासी म्हणे विश्वामित्र, माझा कृतू विध्वंस ते असुर, तुझं विन कोण रक्षणार तुझा नदीस त्रिभुवनी. ऐकून विश्वामित्राचे वचन कमळ विकासे मित्र देखोन, तैसा रघुवीर आश्वासवदन बोलता झाला त्यावेळी. ते कौतुक कथा सुरस बहुत ऐकत आता साधू संत, जे कथा ऐकता समस्त महापातकी सती. आता बघा, विश्वामित्राने रामप्रभूकडे पाहिल्याने सांगितलं, रामा तुम्ही माझ्यासोबत चला. कशासाठी? यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी. हे शब्द ऐकल्याबरोबर रामप्रभूच्या मुखाचे उद्गार काय ऐका. पण ह्या अध्यायात नाही, पुढल्या अध्यायात ऐका. आता या कथा ऐकल्याबरोबर महापातके नासते, मोठे मोठे पाप जळून जातात. जैसे महावेदा शास्त्र सर्वासी मान्य करी पवित्र, तैसे 6व्या अध्याय साचार रसा पर्वतीला. केवळ जे वेदांत ज्ञान रामाचे उपदेशले ब्रह्मानंद, ते एकत्व सत्य सज्जन आत्मज्ञान सुरसपै. पुसेला आता रघुवीर 6th अध्याय परमसुंदर, वसिष्ठ ज्ञानाचा सागर वर्षल उदार मेघ जैसा. आता बघा, विश्वामित्रासोबत रामप्रभू जाणार आहेत यज्ञाचं संरक्षण करता. जात असले रामप्रभू विश्वामित्राला प्रश्न विचारणार आहे. विश्वामित्र पाऊस बनून रामप्रभूचे प्रश्नाची उत्तर देणार आहे. उत्तररूपी मेघाचा वर्षाव करणार आहे. कोण? विश्वामित्र. पुसेला आता रघुवीर 6th अध्याय परमसुंदर. रामप्रभू प्रश्न विचारतील आणि वसिष्ठ उत्तर देतील. वसिष्ठांनी उत्तर दिलं. रामप्रभूने प्रश्न केला. यापासून एक ग्रंथ तयार झाला. त्या ग्रंथाचं नाव आहे योग वासिष्ठ. काय? योग वासिष्ठ ग्रंथ. त्या वासिष्ठ गोत्री उद्भवला पूर्ण ब्रह्मानंद स्वामी ज्ञान संपन्न. त्याच वसिष्ठ कुळात ब्रह्मानंदाचा जन्म झाला. त्याच ब्रह्मानंदाचं जणू काही तो ब्रह्मानंदच वसिष्ठचे आपण कुळी आपल्या अवतरला. ते वसिष्ठ ऋषी जणू काही पुन्हा अशा पद्धतीने ब्रह्मानंदाच्या रूपाने स्वतःच्याच कुळात प्रगट झाले. ऐसा महाराज ब्रह्मानंद, तयाचे जे चरण रविंद, ते श्रद्धर होणे मिलन दिव्य आमोद सेवे तसे. अशा पद्धतीचा महाराज ब्रह्मानंद, त्याचे चरणाच्या भोवती मी भ्रमर असलेला श्रीधर स्वामी मिलिंद होऊन म्हणजे भुंगा होऊन दिव्य अमृत सेवन करत आहे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर सम्मत वाल्मिक नाटकधार सदा प्रसूत भक्त चतुर पंचमध्याय गुरा. श्रीरामचंद्र अर्पणमस्तु. पंढरीक वर्धरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. अवधूत ज्ञानेश्वर महाराज
सद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय।